मंडळी, राज्यासह देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 लहान मुलींवर अत्याचार करण्यात आलेल्या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये काल मारला गेला। पण अक्षय शिंदेच्या कालच्या एन्काउंटर नंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरचा वापर करून गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर फायरिंग करत त्याला ठार केलं, असं पोलिसांनी अधिकृत माहिती देताना सांगितलंय। पण या घटनेमुळे आता पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे। विरोधकांनी पोलिसांच्या व सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत हा एन्काउंटर जाणून बुजून खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केलाय। पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर 2 गोळ्या झाडल्याची माहिती आहे, पण हा पूर्णपणे फेक एन्काउंटर असून पोलिसांनी या गोष्टी जाणून बुजून घडून आणल्या आहेत, असा थेट आरोप सध्या विरोधकांनी केलेला आहे। शिवाय संजय शिंदेचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला आम्ही सांगतोय त्या गोष्टी पटतील असेही विरोधक सध्या ठामपणे म्हणताना दिसतायत। मंडळी, तसं बघता संजय शिंदे हे यापूर्वीही अनेक वादात अडकले आहेत, त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल देखील सध्या अनेक प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केले जाऊ लागले आहेत। त्यामुळे एकंदरीतच कालचा एन्काउंटर जेवढा धक्कादायक होता तेवढाच तो वादग्रस्त ठरताना दिसत आहे। या एन्काउंटर बद्दल सध्या महाराष्ट्रासह देशात अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत, अनेक चर्चा केल्या जात आहेत। त्यापैकीच एक सगळ्यात जास्त चर्चा केला जाणारा विषय आहे तो म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे ऑफिसर संजय शिंदे हे नेमके कोण आहेत आणि त्यांचा इतिहास काय आहे। त्यांच्या नावामुळे हे प्रकरण संशयास्पद आहे असा थेट आरोप विरोधक का करत आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, अक्षय शिंदेला काल सायंकाळी 6च्या सुमारास तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्यात नेत होते। यावेळी गाडीत अक्षय शिंदे यांनी शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला। अक्षयने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेवरून बंदूक काढून निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या। यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर 2 गोळ्या इतरत्र गेल्या। यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी प्रत्युत्तरादाखल स्वसंरक्षणार्थ त्यांच्या बंदुकीतून अक्षय शिंदेवर काही गोळ्या झाडल्या। यात अक्षय शिंदेला 2 गोळ्या लागल्यानं तो गंभीर जखमी झाला। यात त्याचा मृत्यू झाला। दवाखान्यात नेल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, अशी पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती आहे। दरम्यान आता त्यामुळेच अक्षय शिंदेवर गोळी झाडून त्याचा एन्काउंटर करणारे ऑफिसर संजय शिंदे हे कालपासून सगळीकडे जास्त चर्चेत आले आहेत। त्यांनी संरक्षणार्थ नव्हे तर जाणून बुजून हा एन्काउंटर केलाय असा विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी आरोप केलेला आहे। शिवाय त्यांचा तुम्ही इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की या गोष्टी खऱ्या आहेत, असंही विरोधक सध्या ठामपणे सांगताना दिसत आहेत। शिवाय तोंडावर कपडा बांधलेला आणि हातही बांधलेल्या अवस्थेत असताना अक्षय कसा काय पोलिसांची बंदूक घेऊन त्यांच्यावरच गोळीबार करू शकतो? शिवाय पोलिसांच्या कमरेला अडकवलेल्या बंदुकीच्या पॅकेटला लॉक असतं असं असताना बंदूक हिसकावून घेणं त्याला कसं शक्य आहे? शिवाय गाडी बरोबर आडवळणाच्या पॉइंटवर आल्यावरच त्याने कसा काय गोळीबार केला? या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याचा नीट विचार केला तर कुठेतरी हा सगळा प्रकार पोलिसांनी प्लॅन करून घडून आणल्याचं दिसतंय असं विरोधक म्हणतायत। शिवाय संजय शिंदे यांचा इतिहासही वादग्रस्त आहे, त्यामुळे हे प्रकरण नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे आणि या सगळ्या गोष्टींची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे अशी विरोधकांनी सध्या मागणी केलेली आहे। म्हणजे या सगळ्यात आता संजय शिंदे विरोधकांच्या इतके निशाण्यावर आले आहेत, त्यांचा नेमका इतिहास काय राहिलेला आहे तेच आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत। मंडळी, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांचा बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या SITत समावेश करण्यात आला होता। याआधी ते ठाण्यातील खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते। त्यांनी यापूर्वी माजी पोलीस अधिकारी आणि वादग्रस्त एन्काउंटर स्पेशालिस्ट असणारे प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलेलं आहे। प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षात संजय शिंदे यांनी काम केलं आहे। प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात। त्यांनी 300 पेक्षा अधिक गुन्हेगारांचा सामना केला आहे, तर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 100हून अधिक गुन्हेगारांचा खात्मा देखील केला आहे। 1983 मध्ये पोलीस दलात सामील झाल्यावर 1990च्या दशकात मुंबईला अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारांनी विळखा घातला होता। विशेषतः दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनशी संबंधित गुंडांनी उच्चान मांडला होता। या दोन्ही टोळीतील अनेक गुंडांना त्यांनी ठार मारलं। गुंडांशी झालेल्या अनेक हाय प्रोफाईल चकमकींमध्ये भाग घेतल्याबद्दल प्रदीप शर्मा यांना प्रसिद्धी मिळाली होती। त्यावेळी त्यांच्या पथकात त्यांच्यासोबत असलेले संजय शिंदे हे देखील प्रकाश झोतात आले होते।
मंडळी, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या पथकाचे संजय शिंदे हे सदस्य होते. त्यावेळी इक्बाल कासकरला अटक करण्यात शिंदेची मोठी भूमिका होती असं सांगण्यात येत आहे. पण मंडळी, असं असलं तरी संजय शिंदे हे यापूर्वी देखील काही कारणांमुळे वादात देखील सापडले आहेत. अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी असलेला विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं. पालांडेला पळून जाण्यास त्यांनी मदत केल्याचा आरोप संजय शिंदे यांच्यावर होता. कारण पालांडे ज्या गाडीतून पळून गेले त्या गाडीत शिंदे यांचा युनिफॉर्म सापडला होता असं सांगण्यात येतं. शिवाय त्यावेळी त्या घटनेमुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करून टाकण्याचाही प्रस्ताव पोलीस महानिरीक्षकांना त्यावेळी पाठवण्यात आला होता. पण तो पोलीस महानिरीक्षकांकडून फेटाळण्यात आला होता. यानंतर 2014 मध्ये ते पुन्हा कामावर परतले होते. अशा या त्यांच्या थोड्याशा वादग्रस्त इतिहासामुळे सध्या ते विरोधकांच्या निशाण्यावरती आल्याचं दिसतंय. पण मंडळी, कालच्या एन्काउंटरच्या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की पोलिसांनी आत्मरक्षणासाठी ही कारवाई केली आहे. तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य करत म्हटलं की पोलिसांनी स्वसंरक्षणासाठीच गोळीबार केला होता. यात कोणतंही सुनियोजित कारस्थान नव्हतं. त्यामुळे विरोधकांनी या घटनेचं राजकारण करणं टाळावं. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा एन्काउंटर काही लोकांना वाचवण्यासाठी केल्याचा आरोप केलाय. तर संजय राऊत यांनी डोळ्यावर कापड बांधलेला आणि हातही बांधलेल्या अवस्थेत असताना अक्षय शिंदे यानं कसं काय पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला असा संशय व्यक्त केलाय. तर त्यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार या सगळ्या नेत्यांनी सुद्धा एकंदरीतच कालच्या एन्काउंटरच्या घटनेवर संशय व्यक्त करून या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. सरकारकडून या घटनेवर स्पष्टीकरण मिळालं असलं तरी अद्यापही अनेकांमध्ये या प्रकरणाबाबत शंका आहे. त्यामुळे त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पोलिसांची नार्को टेस्ट करून सत्य काय ते राज्यातील जनतेच्या समोर आलंच पाहिजे असं मत विरोधक सध्या या प्रकरणावरून व्यक्त करताना दिसत आहेत. म्हणजे एकंदरीतच विरोधकांच्या निशाण्यावरती सध्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे आहेत असं दिसतंय. पण या सर्व घटनेनंतर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? अक्षय शिंदेचा खरोखर पोलिसांनी जाणून बुजून एन्काउंटर केला असेल की जसं पोलीस सांगतायत तसं स्वसंरक्षणार्थ त्यांना अक्षयवर गोळ्या झाडायला लागल्या आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.